आपण पाहत आहात प्रारब्ध युग। पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मीनगर परिसरातल्या निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान 11 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सर्वांवर नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर 7 जणांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे। नालासोपारा पूर्वेतील लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली आहे। निळकंठ अपार्टमेंट मधील एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 11 जण उपस्थित होते। पार्टी दरम्यान खाद्यपदार्थ आणि केक खाल्ल्यानंतर काही जणांना अचानक त्रास जाणवू लागला। त्यानंतर सर्वांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या 11 जणांवर विजयलक्ष्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत, तर 7 जणांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे। दरम्यान पार्टीमध्ये देण्यात आलेल्या केकमध्ये पाल असल्याचा दावा काही मुलांनी केला आहे, मात्र या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। काल संध्याकाळी साधारणपणे 8 वाजताच्या दरम्यान विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये 11 पेशंट आले टोटल। त्याच्यामध्ये 7 मुलं आहेत आणि 4 ॲडल्ट्स आहेत। संध्याकाळी 4-5च्या दरम्यान त्यांच्या घरी काही वाढदिवस होता आणि वाढदिवसासाठी त्यांनी केक आणला होता, तर त्या केकमध्ये पाल सदृश्य काहीतरी होतं आणि ते खाल्ल्यानंतर म्हणजे तो केक खाल्ल्यानंतर त्यांना अचानकपणे उलटी, मळमळ, डोकंदुखी अशी लक्षणं सुरू झाली। म्हणून संध्याकाळी 8च्या दरम्यान हे रुग्ण विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये भरती झाले। त्यांची त्वरितच ट्रीटमेंट करण्यात आली। त्याच्यानंतर क्लिनिकली आता पेशंट स्टेबल आहेत। अतिदक्षता विभागात किती या ठिकाणी दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची परिस्थिती कशी आहे? अतिदक्षता विभागामध्ये साधारणपणे 3 ते 4 पेशंट ऍडमिट आहेत आणि आता त्यांची कंडिशन चांगली आहे। या 11 जणांना नेमकी कोणत्या कारणामुळे विषबाधा झाली याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। खाद्यपदार्थ किंवा केकमुळे विषबाधा झाली का यासह इतर सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून संबंधित खाद्यपदार्थ आणि घटनेशी संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे। बघा, वाढदिवसानिमित्त केक आपला होता आणि त्याच्यातनं विषबाधा झाली असे त्यांना संशय आहे आणि 11 जणांना विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। महापालिकेची टीम देखील या प्रशासनाशी, या डॉक्टरांच्या हॉस्पिटलशी संपर्कात आहे। पोलीस देखील तपास करत आहेत की नक्की कशामुळे झाला, केकमुळे झाला किंवा अन्य कशामुळे झाला। परंतु ज्यांनी केक खाल्लेला आहे वाढदिवसानिमित्त त्यांना हा त्रास झालेला आहे, तर त्याची पूर्ण तपासणी पोलीस करत आहेत। सगळेजण आता पेशंट स्टेबल आहेत, सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे, सुधारलेली आहे आणि शक्यतो संध्याकाळी डिस्चार्ज देतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। विजयलक्ष्मी हॉस्पिटलची टीम देखील चांगलं काम त्याच्यावर केलं, त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आता सर्व पेशंट सुस्थितीत आहेत। आता याच्यावर एक मोठा प्रश्न झालेला आहे की वसई विरारमधली जी दुकानं आहेत, आस्थापना आहेत, त्यांचे देखरेखाव आणि सुरक्षितता कसं काय असेल? बघा, फूड आणि ड्रग्स ह्याची तपासणी तर सगळ्या ठिकाणी चालू झालेली आहे। या इन्सिडेंटची देखील चौकशी निश्चित चालू झालेली आहे, परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका म्हणून देखील महापालिकेचा आरोग्य विभाग आहे, हे देखील जातीने लक्ष ठेवून आहे आणि स्वच्छतेबाबत देखील आणि खाद्यपदार्थ असतील, हॉटेल असतील, या सगळ्या गोष्टीवर आम्ही मागेच त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि फूड आणि ड्रग्स हे डिपार्टमेंट देखील आता ॲक्टिव्ह झालेलं आहे।